नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल. पुन्हा एकदा तुमचं कथेमध्ये स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. एका दिवशी सकाळची वेळ होती. भाऊ कामावर गेला होता आणि वहिनीने मला नाश्ता करायला दिला आणि मला म्हणाली, मी आत्ता आंघोळ करून येते. मग तोपर्यंत मी नाश्ता करून घेतला आणि मी टी व्ही बघायला लागलो. तेवढ्यात वहिनीने मला आवाज दिला आणि म्हणाली, राहुल, मी टेबलवर कपडे ठेवले आहेत, तेवढे मला देशील का? मग मी तिचे कपडे उचलायला गेलो आणि तिथे तिची चड्डीसुद्धा होती. मी त्यावेळेस थोडा नादान होतो, पण मी तिला कपडे देताना सावध होतो, कारण मला माझ्या वहिनीचा मान ठेवणे गरजेचे होते. पण तिचे आंतरवस्त्र बघितल्यावर तेव्हा मात्र माझ्या मनात काही बदल झाला आणि माझी वहिनी समोर प्रत्यक्ष उभी असल्यासारखी मी कल्पना करू लागलो आणि तिच्या सुंदर रूपाचे चित्रण मी करू लागलो. मग तिने मला पुन्हा हाक मारली आणि मी बाथरूमच्या दिशेने गेलो आणि तिला कपडे दिले. तिने पुन्हा दरवाजा बंद केला. तेव्हा मी तिथेच उभा राहिलो आणि मी दरवाजाच्या छिद्रातून आतमध्ये बघू लागलो. तेव्हा ते दृश्य पाहताना माझा घोडाही माझ्यासोबत उभा राहिला. त्यावेळी घरी कोणीच नव्हतं, फक्त वहिनी आणि मीच होतो. आता तिची आंघोळ झाली होती आणि ती कपडे बदलत होती. मला फक्त मागचा भागच दिसत होता आणि ती काही वेळानंतर बाहेर आली. मित्रांनो, ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी 10वीमध्ये शिकत होतो. मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये माझ्या भावाच्या घरी गेलो होतो. माझी वहिनी थोडी जाड होती, परंतु ती खूप गोरीपान सुंदर होती. ती नेहमी लहान कपडे घालायची. दिवसभर फक्त मी आणि माझ्या वहिनी घरी राहायचो, कारण माझा भाऊ कामावर जात असे. मी माझ्या बहिणीसोबत लहानपणापासूनच खूप फ्री राहत होतो. तिला माझ्याबद्दल सर्व काय माहीत होते, म्हणून ती मला जवळ धरायची आणि मला नेहमी प्रेमाने मिठी मारायची. आम्ही रोज असे करायचो. पण आता मी मोठा झालो होतो. आता मला तिच्या आलिंगनामध्ये खूप बरे वाटू लागले होते. काहीतरी वेगळीच फिलिंग येत होती. तिने मला आवळून धरल्यावर माझा राजूसुद्धा आता पटकन मोठा व्हायचा. तेव्हा मी हे चांगला आनंद घ्यायचो. आता पुन्हा असंच एका दिवशी वहिनी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली आणि मला म्हणाली, आता तू सुद्धा लवकर आंघोळ करून घे. तेव्हा मी बाथरूममध्ये गेलो तर तिथे तिची चड्डी लटकलेली होती. तेव्हा मी तिचा सुगंध घेतला तर त्या सुगंधामध्ये मी हरवूनच गेलो. आंघोळ केल्यानंतर मी टावेल गुंडाळून बाहेर आलो. वहिनीला म्हणालो, वहिनी मला कपडे द्या. मी कपडे घातले आणि तयार होऊन किचनमध्ये गेलो. तेव्हा भाऊ कामावर निघाला होता आणि वहिनी किचनमध्ये दुपारचं जेवण बनवत होती. तेव्हा मला वहिनीने जवळ घेऊन आलिंगन दिलं. त्यावेळी मी खूप खुश झालो आणि माझ्या मनातसुद्धा काही भावना निर्माण झाल्या. मी वहिनीला म्हणालो, वहिनी, तुमच्या कामामध्ये मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? तिने उत्तर दिले, तुम्ही इथे फक्त शांत बसा. मग आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि दुपारच्या जेवणानंतर आम्ही झोपायला गेलो. वहिनी अंगावर चादर घेऊन झोपायला लागली आणि मला म्हणाली, राहुल, तू पण इथे माझ्या शेजारी झोप. आज मी खूप थकली आहे रे. तिच्या आवाजात आज काहीतरी विशेष होतं आणि ती म्हणाली, शरीरही खूप दुखत आहे. मी ताबडतोब वहिनीला विचारले, मी तुमच्या अंग दाबू का? तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर? तेव्हा ती नाही म्हणाली. मी पुन्हा विचारले आणि तिच्या मागे लागलो. म्हणालो, वहिनी, जास्त दुखत असेल तर दाबून घ्या ना. तेव्हा ती दाबून घ्यायला राजी झाली. मी तिचे पाय दाबू लागलो. मग मी तिच्या गुडघ्यापर्यंत जाऊन थांबलो आणि मला तिची राणी दिसली. मग मी तिला विचारले, वहिनी, वर पण दाबू का? तर ती म्हणाली, हो, मला थोडा आराम मिळेल. हळूच मी तिचे कपडे उचलले आणि मला तिचा आकार दिसत होता. ते दृश्य पाहून मला एक वेगळाच अनुभव येऊ लागला. त्या क्षणी माझे लक्ष त्या गोष्टीवर थांबले आणि मी पूर्णपणे गोंधळून गेलो. वहिनी मला म्हणाली, राहुल, थांब आता. मी स्वतः तुझे पाय दाबते. तुझे पाय दुखत असतील. ती माझे पाय दाबू लागली आणि मला तिच्या नाजूक हाताच्या स्पर्शाने खूप बरे वाटू लागले आणि मग आम्ही तिथेच झोपलो. आता मला जरा बरे वाटले होते. तरी मी तिला विचारले, वहिनी, मी तुम्हाला मिठी मारू शकतो का? वहिनी हसत उत्तरल्या, तू कधीही मला मिठी मारू शकतोस. हे तू काय विचारत आहेस? आपण मित्रच आहोत. तुझ्या आलिंगनाने मला एक नवीन ऊब मिळते. ती खूप खुश झाली होती आणि तिला सर्व काही मिळाले माहीत होते. मी लहान होतो. मिठी मारल्यानंतर आम्ही दुपारी झोपलो. आता दुपारी आमची चांगली झोप झाली होती. आम्ही संध्याकाळी उठलो. मग भाऊ कामावरून आला. मग आम्ही जेवण केलं. वहिनीने काही विशेष स्वयंपाक केला होता. सर्वांचे चेहरे खुललेले होते. एकदम छान वातावरण होतं. तिने माझ्या भावासाठी त्याचं अंथरूण हॉलमध्ये टाकून दिलं. त्यानंतर मी वहिनीसोबत तिच्या अंथरुणावरच झोपलो. आता आमची दुपारी चांगली झोप झाल्यामुळे आम्हाला रात्री झोप येत नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते, तरीसुद्धा आम्ही जागीच होतो. वहिनी एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झाली. तिला सुद्धा झोप येत नव्हती. रूममध्ये एक छोटासा लाल लाईट चालू होता. त्या शांत वातावरणात आमच्या मनामध्ये विचारांच्या लाटा उसळायला लागल्या. एकमेकांच्या जवळ असल्याने त्या क्षणाचे रहस्य आमच्या मनात रेंगाळत होते. मी आणि वहिनी अंथरुणातच जागे होतो. तिने मला शांत राहायला सांगितले. राहुल, आवाज करू नकोस. पहाटेचे 3 वाजले आहेत. आणि मग ती झोपली. आम्ही सकाळी उशिरा उठलो. भाऊ तिला उठवायला आला आणि म्हणाला, लवकर उठ, मी कामावर जात आहे.
त्याचा आवाज ऐकून आम्ही उठलो आणि आंघोळ करून फ्रेश झालो. आमच्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून वहिनीने माझ्यासाठी काही खास पदार्थ बनवले होते. माझ्या आवडत्या पदार्थाच्या वासाने किचनमध्ये एक खास वातावरण तयार झाले होते आणि ती हसून मला म्हणाली, चला आता नाश्ता करून घेऊ. तिने मला चहा आणि नाश्ता दिला आणि मग नाश्ता करून मला रात्रीचा प्रसंग आठवला आणि मी विचार केला की याबद्दल दुपारी वहिनीशी बोलूनच पाहतो. तेवढ्यात मग वहिनीने मला तिला कपडे द्यायला बोलवले. मी कपडे तिच्याकडे नेले आणि नेहमीप्रमाणे दाराच्या फटीतून तिला कपडे बदलताना पाहिले. आंघोळीनंतर वहिनी स्वयंपाक करत होती. मी त्याला विचारले, वहिनी जेवण झाले आहे का? ती म्हणाली, हो थोडं बाकी आहे. मग आम्ही जेवण करून झोपायला गेलो. मी आणि वहिनी एकाच चादरी झोपलो. तिने मला मिठी मारली, मी पण तिला घट्ट मिठी मारली. मी तिच्या डोळ्यामध्ये बघितलं आणि म्हणालो, मी तुला एक विचारू शकतो का? ती विचार मांडली. हो विचार ना. मी पुढे म्हणालो, वहिनी रात्री नवरा बायको काय करतात ग? वहिनीने हसून उत्तर दिले की ते काही करत नाही आणि मग म्हणाले की पती पत्नी त्यांना पाहिजे ते करतात. तो मोठा झाल्यावर किंवा तुझे लग्न होईल तेव्हा तुला समजेल. पण तरी मी सांगते, नवरा बायको काय करतात ते. त्या दिवशी तू रस्त्यावर बघितलं ना, कुत्रा आणि कुत्री काय करत होते, तेच नवरा बायको रात्री करतात. तेव्हा मी वहिनीला विचारले, अहो वहिनी हे काय फक्त नवरा आणि बायकोसाठीच आहे का? तिने उत्तर दिले, कोणी करू शकतं, पण खाजगी ठेवणे महत्त्वाचे आहे. हे गुप्त आहे. जर कोणाला कळले तर मोठी बदनामी होऊ शकते. मी थोडा आश्चर्यचकित झालो आणि विचारले की काय होऊ शकते. त्यानंतर मी विषय बदलला आणि म्हणालो की वहिनी आज आपण काही नवीन करू शकतो का? कारण आज मला झोप येत नाही. म्हणून ती हसून म्हणाली, काय हरकत नाही, आपण असे झोपूया. मी तिला घट्ट पकडले आणि म्हणालो की वहिनी तू पण मला घट्ट आवड. ती लगेच माझ्या मिठीत आली. मग एक अनोखी जादू झाली. त्या क्षणी मला एक विलक्षण आनंद झाला. आमचे हात एकमेकांभोवती फिरत होते आणि मधले ते गोड क्षण आम्हाला खूप खास वाटत होते. आम्ही एकमेकांच्या आलिंगनामध्ये हरवून गेलो होतो. माझा राजूसुद्धा खूप टणक झाला होता. आता मला बाथरूममध्ये जायचे होते. मी वहिनीला म्हणालो, वहिनी मला बाथरूममध्ये जायचे आहे. तेव्हा वहिनी म्हणाली, मला सुद्धा जायचे आहे, चला आपण दोघे सोबतच जाऊ. मग वहिनी आणि मी सोबत बाथरूममध्ये गेलो. मग मी मनामध्ये विचार केला की आता वहिनीला माझ्या राजू दर्शन घडून आणतो. वहिनी बाथरूममध्ये जाऊन बाहेर आली आणि मग मी बाथरूममध्ये गेलो आणि वहिनीला म्हणालो, वहिनी माझ्या राजूला थोडं दुखत आहे. ती बाहेरून म्हणाली, काय झालंय? मी म्हणालो, माझी ती जागा खूप टणक झाली आहे. ती म्हणाली, ठीक आहे मला दाखव. मी लगेच चेन खाली केली आणि माझ्या राजूला दाखवलं. तिने विचारले, वेदना कुठे होत आहेत? मी म्हणालो की समोर थोडी जळजळ होत आहे. ती म्हणाली, अरे तू मिरची खाल्ली असशील. मग तिनं तेल आणलं, म्हणाली लावते ते. मी म्हणालो, तुम्हीच लावा, मला खूप जळजळ होत आहे. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे झोप, मग तुला जळजळ वाटणार नाही. तिच्या आवाजात एक गोडवा होता ज्याने मला शांत केलं होतं. मग मी ब्लँकेट अंगावर घेतली. तिनं मला विचारले, राहुल तुझं दुखणं थांबले आहे का? मी हो म्हणालो. मग ती म्हणाली, मला परत दाखव. मी बेडवर सरळ झालो. तिला म्हणालो, तुम्ही बघायला तयार आहात का? ते पाहून वहिनी खूप खुश झाली. माझा राजू तिला पूर्ण साथ देत होता. काही वेळाने माझ्या राजूला 1-2 उलट्या झाल्या आणि ते पाहून वहिनी खूपच लाजली. तर मित्रांनो, ही काल्पनिक कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.